नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज मी पुन्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. आजचा विषय बडी बेगम साहेबा आहे. तिने आखलेल्या मोहिमा, तिने रचलेले षडयंत्र, पाडलेले खून, तिच्या हयातीमध्ये आदिलशाहीचे वैभव आणि तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाताळ यंत्री अशी बडी बेगम, तिच्या आयुष्यातील विविध छटा, तिचा स्वभाव व आयुष्याच्या शेवटी तिची झालेली अवस्था, या सर्व प्रश्नासह अपरिचित माहिती आपण पाहूयात. मी राजा महाराज. आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवता, मला आनंद वाटतो. मित्रांनो, आज जो विषय घेतला आहे तो इतिहासकारांना अत्यंत प्रिय असा इतिहास आहे. बडी बेगम साहिबा. बडी बेगम साहिबा पण तिचे नावही आहे. मुहम्मद नामा हा ग्रंथ मुल्ला जहूर इब्न जहुरी याने लिहिला. या ग्रंथात तिचे नाव आलं आहे. मलिका आलमिया जानियात उल्या हजरत बिल्किस उज्जमान. इतर कागदपत्रामध्ये तिचा उल्लेख येतो उल्या जनाब, हाजी उलिया जनाबा आणि खलिजा सुलताना. इंग्रज वखारकार तिला द क्वीन ऑफ डेक्कन म्हणायचे. तर डच मराठी कागदपत्रात तिचा उल्लेख बडी बेगम साहिबा, तर पोर्तुगीज कागदपत्रात तिचा उल्लेख द क्वीन ऑफ विजापूर येतो. सभासद बकर व फतेंजी यांच्या पोवाड्यात तिचा उल्लेख येतो पातशाहीजादी. अज्ञानदासच्या पोवाड्यात तिचा उल्लेख येतो बादशाहीजादी. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती ग्रंथात तिचे नाव आहे ताज उल मुकदिरात. संकर्षण सकळकडे कृत शिवकाव्य तिचे नाव आहे दाक्षिणात्य स्थिती व स्त्री. शिवाजी प्रताप म्हणजे तिचे नाव येते आदिलशाही राणी. तिचा जन्म 1610च्या आसपास. तिचे वडील मोहम्मद कुतुबशाह, आई हयात बक्षी बेगम, तर भाऊ अब्दुल्ला कुतुबशाह. हिचा विवाह 18 फरवरी 1633 ला गोवळकोंडा येथे मोहम्मद आदिलशाह याच्याशी झाला. ती किती सुंदर होती याचे मोहम्मद नामामध्ये उल्लेख आहे. गरामी गोवरगी दुर्ज ही कदर शरफ सईद अबुल रहमान उल हुसैनी की बिरादर ही हकीकी हजरत ताजुल मुकदरात अस्त व खालुई शाह मोहम्मदी सिपा दर सिल्कई इंदिवाद आला हजरत शरफ व इंदिजाम याप्त. म्हणजे मुकदिरात म्हणजे इब्राहिम आदिलशाह आणि त्याचा मुलगा मोहम्मद आदिलशाह, त्याच्या आईचा भाऊ अबुल रहमान, आपल्याकडे मामा म्हणतो आपण, त्याने उच्चत्वाच्या करंड्यामधील सर्वश्रेष्ठ कन्या रत्न निवडून हा निकाल लावला आहे. आता मिस इंडिया, मिस युनिव्हर्स याचं जर मराठी शुद्ध भाषांतर म्हटलं तर ते असंच होईल की उच्चत्वाच्या करंड्यामधील सर्वोच्च कन्या रत्न. काही फोटो आले असतील तुमच्या डोळ्यासमोर, हटवा त्यांना. ती इतकी सुंदर होती, मोहक होती. तिने विजापुरात प्रवेश केला. ती राजकारणात भाग घेऊ लागली. तिची उपाधी व सिक्का असा आहे हमसिरा-ई कुतुब ही सीमा व शौकत उल उब्बहत हजरत जिल्ले इलाही. विजापुरात सत्तेवर येण्यासाठी मोहम्मद आदिलशाहने मोठ्या भावाच्या डोळ्यामध्ये गरम सळ्या टाकल्या, बाकी भावाचे बोटे छाटले आणि या सर्व कामी अहमद अमीन, मुस्तफा खान व दौलत खान उर्फ खवास खान याची मदत झाली. अपाईज भावांना गादीवर बसता येई नाही म्हणून तो बसला. आता राजकारणात तरवेज बडी बेगमेने अहमद अमीन, मुस्तफा खान व रंदौला खान याला आपल्या गटात ओढले. खवास खानाविरुद्ध मुस्तफा खानाने बंड पुकारले. त्याचे हे बंड खवास खानाने मोडून त्याला कैद केले. कोणी? खवास खानाने. या काळात मोहम्मद आदिलशाह बडी बेगमेच्या हातातला बाहुला बनला. 1647 त्याला अर्धांगवायूचा झटका आला. तो आता आपले निर्णय अंथरुणावरूनच देत होता. परिपूर्ण तिथेच खेळला होता. खवास खानाला मुघलांचा गद्दार म्हणून सिद्दीरियांना हुकूम सुटला. खवास खानाचं मुंडकं धडा वेगळं झालं. दुसरे पंडित मुरार जगदेवजी, ज्याने पुण्यावरून गाढवाचा नागर फिरवला होता, त्याला ही कैद झाली. विजापुरात त्याची गाढवावरून ढिंड निघाली. त्याचे बोट छाटले, जीभ छाटली, त्याचे डोळे काढले आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. ही बाई मोठी कजाक होती.
अशी वर्णनं अनेक बखरकारांनी केली आहे. आता विजापूरचे परिपूर्ण प्रशासन तिच्या हाती आले. यावेळेस विजापूरची वार्षिक कमाई 7,85,00,000 रुपये होती. 1636 मध्ये माऊली करारानुसार विजापूर मोगलांचे मांडलिक होते. दरवर्षी मोगलांना 20 लाख होऊन द्यावे लागे. तिने ते देणे बंद केले. दुसरं, तिने एक वारसदार शोधला. आता सिंहासनावर बसला होता अली आदिलशाह दुसरा, हाच वारसदार शोधला. हा बड्या साहेबिनीचा मानलेला मुलगा. त्याच्या आईचे नाव नवरजबाई, ती वेश्या होती. त्याचा जन्म 17 ऑगस्ट 1638चा. कैदी नृपविजयम या लिंगप्पा याच्या कन्नड भाषेतील ग्रंथामध्ये ही माहिती आलेली आहे. पण अली हा माऊताचा मुलगा होता हे संशोधन जॉन पायर, कोस्मदी गार्ड, निकोलस मॉनोची यांनी आपापल्या ग्रंथामध्ये केलेले आहे. शिवाजी राजाने एक एक किल्ले जिंकणे सुरू केले. आदिलशाहीचा मुलूक जिंकला, जावळी जिंकली, पन्हाळा जिंकला, कोकण जिंकले. मग काय करावं? आदिलशाही दरबार भरला. गालीचे झुंबर, अत्तराची दिवे, काळे निग्रो सैनिक जागोजागी उभे. त्यांच्या हातात तो भाला आणि त्या भाल्यावर हिरवा एक दुपट्टा बांधलेला आणि पूर्ण शांतता. जसं काही मुंगीच्या पायात घुंगरू बांधल्यानंतर जेवढी शांतता तेवढी शांतता. ही बाई मोठी कदाक होती. ठार केला मोहम्मद सेनापती. तारीख होती 10 नोव्हेंबर 1657. तर कल्याणी बिदर जिंकल्यानंतर औरंगजेब विजापूर सैन्याच्या हाती लागला. खान मोहम्मद वजीर यांनी त्याला धर्मवाट दिली. मक्का दरवाजाजवळ त्याचे तुकडे तुकडे केले. जुलै 1658ला हिने बहिलोल खानाला मारला आणि जानेवारी 1659ला तिने फत्तेखानाला मारला. काय तिची षडयंत्र. आता हजरत जिल्ह्याला ही अली आदिलशाह होता, तरी खरी सत्ता बडी बेगमीच्या हातात होती. भर दरबारात मध्यावधी तबकात सजून विडा ठेवला होता. शिवाजी प्रताप ग्रंथामध्ये वर्णन आहे. विडा उचलायला कोणी समोर येत नाही बघून राणी बोलली निर्भसून, लुगडे नेसा मिशा काढून, घरात बसा बांगड्या भरून, पुरुष कोण म्हणेल तुम्हा, स्वतःच म्हणविता शूरवीर, बडाया मारता थोर थोर, परंतु हिजड्याचे औलाद दिसता मला सर्वही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हा प्रसंग अत्यंत सुंदर रंगवला आहे. आज बडी साहेबाचा पारा भलताच वर चढला होता. बडी साहेब आपल्या रेशमी कमानीतून डोकावत त्वेषाने म्हणाली, काय हमारे जाबाज, वह एक हिंदुस्तानी चूहा धूम मचा रहा है, ये ताजुब की बात है, आज हम इतने बुजदिल व नामर्द कैसे हो गए. वो शिवाजी भोसला हमारी सल्तनत को तबाह करने को तुल गया है. कितनी शर्म की बात है ये, डूब मरने का मुकाम है. कहा है हमारी वफादारी, इसमें शक नहीं कि हमारे हर दरबारी हिम्मत में जवा है. अगर हर मर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या, हम सारे हिंदुस्तान पे कब्जा कर सकते हैं. बताओ बताओ कौन सिवा की धज्जियां उड़ाएगा. कौन कौन है वो तकवीरे बुलंद करने वाला मुजाहिद. तेव्हा कोपऱ्यातून एक धिप्पाड देहाचा माणूस आला, समोर आला. तो पायातला चढाव त्याचा कर कर वाजत येऊ लागता सर्व सरदारांची माने वळू लागली, वळल्या गेली. समोर आला, हजरत जिल्ले इलाही, बंदा हाजिर है. शेख अल्ताफ अफजल खां शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा. सिवा डोंगर का चूहा मुट्ठी में पकड़कर लाऊंगा, यही मेरा वादा रहा. सर्व दरबार मरब्बा सुभान अल्लाह. बडी बेगम साहेबाला तर काही सुचे ना. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. उम्र दराज हो, जीते रहो बहादूर, ती अशी जोरजोरात म्हणायला लागली. खान म्हणाला अगदी डोळ्यात डोळे टाकून, वजीर आजम, शिवाजी के बगावत में शामिल होने वाले तमाम मरट्टा सरदारों को अफजल खां की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए. महाबदौलत के हुक्म की तामील जल्द से जल्द की जाए. त्याचा दरारा, त्याचा अहंकार. अज्ञानदास आपल्या पोहाळ्यात तिच्या स्वभावाचे वर्णन करतो. शिवाजीची फिर्याद बादशास गेली. बादशाही क्रोध आली, जैसी अग्न परजळली. जिता धरावा राजाला कुल वजीरांना खबर दिली. फतेंजी आपल्या पोवाड्यात वर्णन करतो. खबर आणली मुकामदाने, पातशाहीजादीने दिले गाराने. कोकण लुटले शिवाजीने, जागा वडिलांचा.
माझे सांगणे करा आधी, त्यावर धाडावी नामजादी. बडे साहेब बोले पातशाह जादी, तो चोळा आमचा. मग प्राचारला भुवा बल, त्याचे नाव खान अबदल. शिवाजीवर केली त्याने चाल, पैजेचा विडा उचलुनी. असं वर्णन फतेंजीनं आपल्या पोवाड्यात केलंय. खान मारला गेला. फतेंजी वर्णन करतात, रडे पातशाही जादी, हे खबर ऐकून शिवाजीने मारला अफजल खान. असा कसा काही चमत्कार झाला? बोका मारला कसा उंदरानं? साप गेला कसा सरट्यान? ती रडू रडू परेशान झाली, तिला जेवण जात नव्हतं. या बडी बेगमेने अनेकांना शिवाजी राजांवर पाठवलं, पण यश आले नाही. सर्व मोहिमा अपयशी झाल्या. शेवटी तिने मक्केला जाण्याचा निर्णय घेतला. 25 डिसेंबर 1660 वेंगुर्ल्याचा डच अधिकारी रोटेज याने जात देण्याची पहिले परवानगी नाकारली, नंतर विनंती स्वीकारली. मग ती डचांच्या जहाजात बसून मक्केला गेली. अली आदिलशाह तिला सोडायला त्रिकोट्यापर्यंत आला होता. निकोलस मानूची खंड क्रमांक 2 पान क्रमांक 300 व 301 मानूची लिहितो, माहिती देतो. ती मक्केला गेली. तिथे विद्वांना प्रवेशाची मनाई होती, पण ती आदिलशाही साम्राज्ञी असल्याने तिने एका धर्मगुरूला लाच दिली. मग धर्मगुरूने एका कोंबड्याशी तिचा निकाह लावला. मग ती कोंबड्याला घेऊन मोहम्मद पैगंबर कबरीच्या इमारतीत गेली. हे निकोलस मानुचीने लिहिलेलं आहे. बडी बेगम मक्केवरून परत आली. ज्या अलीला दत्तक पुत्र म्हणून आदिलशाही तख्तावर बसवले, त्यानेच तिच्यावर एक गंभीर आरोप लावला. तो म्हणजे जहाजावरील एका खलाशासोबत तिचे प्रेम प्रकरण. कुठली स्त्री असो, शत्रुकांता जरी असली तरी असे आरोप कुठल्या स्त्रीला सहन होत नाही. शेवटी तिने पुन्हा मक्केला जाण्याचा निर्णय घेतला. अशीच एक घटना सांगतो. मोहम्मद आदिलशाह याला अर्धांग वायू झाल्यानंतर तिचे व अफजल खान यांचे नाजूक संबंधाबद्दल अफवा विजापुरात पसरली होती. बोलू कधीतरी. 1663 पुन्हा ती मक्केला जायला निघाली. यावेळी जासुदाने बातमी आणली की इंग्रज वकारकार तिला पकडण्याच्या तयारीत आहे. होपवेल नावाचे जहाज राजापूरला गस्त घालीत आहे, तर रॉयल वेलकम नावाचे जहाज दाभोळ, वेंगुर्ला, खारेपाटणला गस्त घालत आहे, असं दुसऱ्या जासुदाने ही खबर आणली. म्हणजे खबर पुख्ता होती का तिला पकडायचंच होतं इंग्रजी वकारकारांना. हे आपण लक्षात घ्यावं. आता हिला डस सुद्धा यावेळेस उपयोगात आले नाही. काय करावं अशा वेळी या बेगम साहेबाने? चक्क शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ग्रंथात आहे. आता शिवाजी महाराज त्रिदाक्षिण्याबद्दल प्रसिद्धच होते. महाराजांनी आदेश दिला, सुभेदार रावजी सोमनाथ यांच्या सोबत सैन्याची तुकडी देऊन शिवाजीने तिला वेंगुर्ल्यापर्यंत सुरक्षित पोहोचवली. पुढे ती स्वराज्याच्या जहाजात बसून मक्केला गेली. आणि याचे 2 पत्र उपलब्ध आहे. सुरतकरांनी कॉर्नवॉल्टेन याला 3 फरवरी 1663 आज्ञा केली की शिवाजी राजेंची 2 मोठी जहाजे मक्केकडे रवानगी करण्याच्या तयारीत आहे, ती त्याने पकडावी. हे आपलं पत्र नाही, हे इंग्रजांचं पत्र, दुसरं इंग्रजांचं पत्र आहे. सुरतकर कंपनीला 12 मार्च 1665 लिहितात, शिवाजीची सत्ता व सामर्थ्य प्रचंड वाढले असून सर्वांना त्याचे भय वाटते. 8-9 महत्वाच्या बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला नित्य 3-4 गलबते जहाजे व्यापारी निमित्त जात असतात. अशी ही बडी बेगम साहिबा उर्फ ताज उल मुग्धिरात पुन्हा भारतात येऊ शकली नाही. 1667-68 दरम्यान ती मोखा येथे मरण पावली. तिच्या मरणासोबत आदिलशाही देखील अंतिम श्वास घेत होती. किती मोहिमा आखल्या, किती षडयंत्र केले, किती तिनं आदिलशाहीचं वैभव पाहिलं ना. आदिलशाहीची आता दुर्गतीसुद्धा तिनं आपल्या डोळ्या. अशा तऱ्हेने बडी बेगमचा इतिहास आपल्याला कसा वाटला? अंतिम समयास आपला कट्टर शत्रू शिवबाची मदत तिला घ्यावीच लागली. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा हेच खरे. बडी बेगम साहेबाचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा. कमेंटच्या माध्यमातून आपल्या शंका कुशंका विचारा. मी अजून पुन्हा एक व्हिडिओ तुमच्या समोर बडी बेगम साहेबाचा घेऊन येईल. जर हा व्हिडिओ आवडल्यास तुमची आज्ञा घेतो. जय शिवराय.